नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे वसुबारस, आज आहे दिवाळीचा पहिला दिवा। आम्ही चाललो आहे धाराशिवला, कारण की आमच्या गाड्यांचे टायर खराब झाले खूपच, म्हणजे ते कुठेच जाऊ शकत नाही, त्यामुळे टायर बदलायचं आहे। हे म्हणले चल मग दिवाळीची खरेदी पण करून येऊ धाराशिवमध्ये डी-मार्टला। तर चला आता आम्ही चाललोय, कामं वगैरे सगळी आवरली आणि मग चाललोय। आल्यावर पण खूप काम आहे, कारण की दिवाळीची सगळी तयारी बाकी आहे। तर चला आता काय काय होतंय बघू। चष्मा पण बदलायचा आहे, तर कसं होतंय काय होतंय चला बघूयात। आम्ही पोचलो डी-मार्टला। माझा चष्मा टाकला होता नीट करायला आणि कानाचे पप्पा गाडीपाशी थांबलेले होते। आम्हाला डी-मार्टला सोडलं आणि ते गाडीचं काम करत होते। तर काना आणि कानाचे काका चालले होते पुढे आणि मी त्यांच्या मागे। आणि डी-मार्टला इतकी गर्दी होती की गाडी लावायलाही आम्हाला कुठे जागा भेटली नाही। पण म्हणलं जास्त काही नाही, पण थोडंफार घेऊ। त्यातही कानाची लुडबुड चालू होती, आई हे घे, आई ते घे। त्यांनी काकाला तर भंडावून सोडलं होतं अक्षरशः त्याच्या। आणि हे बघा, चालायला सुद्धा जागा नव्हती डी-मार्टमध्ये, इतकी तुडुंब गर्दी। मग थोडंफारच घेतलं होतं की जे गरजेचं असेल ते। आणि नंतर हे काकांनी आमचं बिल पास केलं आणि मग आम्ही निघालो। इतकी सारी गर्दी आहे डी-मार्टमध्ये की काही घेता येत नाही, की जागचा हलता येत नाही, तरी थोडीफार खरेदी केली आहे। हे बघा, काना काय घेतलं तू? काय घेतलं? चॉकलेट। त्याला चॉकलेट्स वगैरे घेतली। आमची गाडी यायला अजून 15-20 मिनिटं आहे, त्यामुळे थांबलो इथे। त्याच्यात ह्याची मस्ती चालूच आहे, इकडून तिकडे मस्ती चालूच आमची, मस्ती काही थांबत नाही। आता बसलो इथे, खूपच गर्दी डी-मार्टला ह्या दिवाळीमुळे। याचे उद्योग काही थांबत नाही, हो ना का ना? कसं लोटायचं? तर आता घरी जायचंय, पण गाडी येते तिथे वाट बघतोय। गाडी आली की मग जाऊ आम्ही। चला, वैताग आलाय उगाच डी-मार्टला। आणि माझा चष्मा नीट करायला टाकलाय, तो 1 तासाने मिळणार आहे, तोही आणायचा आहे। ते येताना घेऊन येतील गाडी नीट झाली की, मग इकडून डायरेक्ट आम्ही घरी। तर नंतर माझा चष्मा पण मिळाला। चष्मा घातल्यावर कुठं छान वाटलं। 1 रिप्लेसमेंटला टाकलाय आणि 1 मिळाला। नंतर हे संध्याकाळचा व्ह्यू येताना खूपच छान होता हायवेवरचा, म्हणून ते पण शूट केलं। तर भरपूर शॉपिंग झाली। आता खरं तर जेवायला थांबायचं होतं इथे सोलापूर हायवेला आहे ना, येरमाळ्याच्या पुढे पांडुरंग म्हणून हॉटेल आहे, खूप सुंदर हॉटेल आहे। दरवेळेस आम्ही इथे थांबतो। कोणी इकडून जात असेल ना तर नक्की ट्राय करा, खूप सुंदर जेवण भेटतं, प्युअर व्हेज आहे। आणि आम्हाला जेवायचंच होतं, पण काना इथे झोपी गेलाय आणि आता जेवायला खाली उतरलं तर तो उठणार, परत चिडचिड करणार। त्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या, पार्सल घ्या। आता सध्या तरी मला 1 चहा आणा फक्त, चहा पिलं की कसं मस्त वाटेल। आणि मग घरी जाऊन अजून खूप कामं आहे। गायगव्हाची बारस आहे, त्यामुळे पूजा करायची आहे। अजून नैवेद्य करायचा आहे आमच्याकडे, भाकरीचा आणि गवारीचे शेंग याचा नैवेद्य असतो, तो नैवेद्य करायचा आहे। अजून घरी जायला अर्धा-पाऊण तास तरी लागेल आम्हाला। तर बघू आता कसं कसं होतंय। खूप उशीर तर झाला आहे, त्याच्यात काना झोपला आहे। घरी गेल्यावर तो उठला तर अजून चिडचिड, माहीत नाही काय। पण त्याच्या आधी 1 चहा पिऊ आणि मग निघूयात, तोपर्यंत पार्सल पण येईल। घरी जाऊन पार्सलच खाऊ, पण देवाला नैवेद्य करायचाच आहे। तर चला तुम्हाला पण दाखवते मी कशी काय पूजा करते। काय आता जास्त करत बसणार नाही, कारण की खूप उशीर झालेला आहे। तर बघू, जवळजवळ 7:30 वाजलेत, घरी जाऊस तर 8, 8:15 तरी होतील। आईंनी आवरलंच असेल सगळं काही, पण तरी पूजा करणं बाकी असेल। घरी जाऊन पूजा करतो आणि मग। तर आत्ताच घरी आलोय आम्ही आणि काना खूप चिडचिड करायला लागलाय, त्यामुळे तो गेलाय बाहेर। तो बाहेर गेलाय तोपर्यंत मी आता फ्रेश होऊन पूजा मांडून घेते, कारण की पूजा होणं गरजेचं आहे। तर चला आधी पूजा करते आणि मग भेटते, तुम्हाला पण दाखवते मी कशी पूजा करते ते। तर आता मी फ्रेश झाली आहे आणि आता पूजा करायची मला दाखवते तुम्हाला। मी साधी सिंपल पूजा मांडली आहे, ती दाखवते। तर धाराशिववरून येताना मी गायची ही मूर्ती आणली होती, खूप छान भेटली होती, कारण की आता कुठे बाहेर जाणं तर पॉसिबल नव्हतं, म्हणून ती मूर्ती आणली आणि मग पूजा केली। काही नाही, साधी सिंपल पूजा केली। निवदाला पण काही नाही, फक्त पेढे दाखवले
आणि छान मस्त पूजा झाली. बाहेर जाणं तर झालं नाही कारण की खूप उशीर झाला होता आणि रात्र पण खूप झाली होती कारण की 8 वाजून गेले होते पूजा करायला. पण ही मूर्ती खूपच सुंदर दिसत होती, मला खूपच आवडली. तर तुम्ही कशी केली गोबारस कोण गाय गवळ्याची बारस म्हणतं, वेगवेगळे तर अशा प्रकारे माझी गोबारसची पूजा झाली होती मस्तपैकी आणि मन कसं प्रसन्न वाटतं. मी माझे ब्लाऊज माहेरी शिवायला टाकत असते, तर घेऊन यायला कोणीच नव्हतं, त्यामुळे कुरिअरनी पाठवले होते. तर 3 ब्लाऊज होते जे गौरायांना साड्या घेतल्या त्याचे होते. तर हे एक होतं, हे बहिणीने साडी घेतली त्याचा ब्लाऊज होता, खूप छान शिवतात तिथे. आणि हे 2 होत्या त्या गौरायांना साड्या घेतल्या होत्या, म्हणलं दिवाळीला घालायला होईल, तर कुरिअरने ते आज आले होते माझे ब्लाऊज. तर असा गेला आमचा दिवस आजचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय कर का ना, बाय कर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. चल भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.